गुड मॉर्निंग. आज बनवणार आहे शिमला मिरची. शिमला मिरची कोणाकोणाला आवडते, बहुतेक घरामध्ये जास्त करून आवडत नाही. तर आज मी खूप नवीन ट्राय करणार आहे. तरी माझ्या पण घरामध्ये आम्हाला दोघींना सासूनाला आवडती आणि मिस्टरांना आवडत नाही. त्याच्यामुळं काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे. माझं होते ना, मी रेसिपी शेअर करणार. अशी कट करून घ्यायची. कट केल्यानंतर खूप छान होते. सगळेजण खूप आवडीनं खात्या. लहान मुलं सुद्धा खूप आवडीनं खात्या. खूप सोपी आणि फास्ट रेसिपी आहे. खूप टाइम पण नाही लागत. खूप इझी बनते. आपल्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर मी तुम्हाला माझ्याशी थोडं इंट्रोड्यूस करून देते, माझी ओळख करून देते तुम्हाला. माझं नाव दिव्या आहे, दिव्या ज्ञानेश्वर पवार. मी कुंभारी गावात राहते आणि माझे मिस्टर शेतकरी आहे. मला 2 मुलं आहे. माझं मास्टर येवला आहे आणि माझं सासरचं नाव कुंभारी आहे. असं ट्राय करायचं, अशी कट करायची नाही. सकाळी सकाळी खूप धावपळ असते. मुलाचा टिफिन करायचा, त्याच्यानंतर जनावरांचं काम आवरावं लागतं. त्याची खूप धावपळ असते. आज म्हटलं एक छोटीशी रेसिपी पण शेअर होईल. थोडंसं करायचं होतं मला. आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे, त्याच्यामुळं असं कट करायचं आणि आपण याच्यामध्ये हे मसाला ठेवून आणि ते आपण डायरेक्ट तेलामध्ये वाफेवर तळणार आहे. वाफ दाबून 5 मिनिटं याला शिजवून घेऊ आपण. त्याच्यामुळे असं कट करून घ्यायचं. आता आहे ना, आपण मस्त सौदा तयार करून घेऊ. म्हणजे आपण जे भरणार आहेत ना शिमला मिरची मध्ये मसाला, तो तयार करून घेऊ. आपण आहे ना थोडेसे आधी ना शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे. थोडे ब्राऊन होण्यापर्यंत आहे ना ते थोडेसे भाजून घ्यायचे. ब्राऊन झाल्यानंतर आहे ना आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहे. एकदा आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाण्याचा कलर असा होईपर्यंत मस्त असे लालसर ब्राऊन होण्यापर्यंत असे भाजून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते एकदम खमंग लागतील आणि आपला सौदा एकदम बेस्ट होईल. याच्यामध्ये तुम्हाला कांदा, टमाटर वगैरे काहीच घालायची गरज नाही. एवढ्या 2-3 वस्तूंपासून इतकी छान टेस्ट येणार आहे भाजीला. तुम्ही एकदा ही ट्राय करून जर बघितली ना तर नक्की मला नेक्स्ट टाइम कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती. आपले शेंगदाणे रेडी आहे. आता मी यांना थोडंसं आहे ना चुरगाळून घेते, जेणेकरून याची ना ही साल निघून जाईल. आता मी मिक्सर मधून आहे ना सौदा काढून घेणार आहे. आपण जे शेंगदाणे भाजले ना हे शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये आपण 2-3 वस्तू टाकणार आहे. मी याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकणार आहे आणि कोथिंबीरीने एकदम मस्त टेक्स्चर येतो, छान लागतं खाण्यात एकदम. त्याच्यानंतर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. लसूण टाकल्यानंतर तुमच्याकडं जो पण चिकन मसाला वगैरे असेल, मटन मसाला, हे तुम्ही याच्यात टाकायचं आहे. माझ्याकडे 2 प्रकारचे होते, तर मी त्याच्यामध्ये दोन्ही पण टाकले. त्याच्यानंतर लाल मिरची टाकायची. तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची घ्यायची, किती तिखट कसं लागतंय. त्याच्यानंतर
हळद टाकायची, थोडीशी जिरे टाकायचे आणि याला आपण दळून घेणार आहे. असा सौदा काढून घेतला मी. आता कट केलेली शिमला मिरची मध्ये आपण ही जो मसाला बनवलेला आहे ना हा त्याच्यामध्ये असं भरून घेणार आहे. हा बनवून त्याला मध्ये आपण वाफेवर भाजी बनवणार. तेलामध्ये मी सोडलेलं आहे, बाकीच्या पण आपण तसंच करणार आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचंय असं. 5 मिनिटात रेडी होतं. आपली भाजी रेडी आहे. आता नानींना जेवायला देते, त्यांच्या औषधांचा टाइम झालेला आहे. नक्की ट्राय करा. जानू काय पाहिजे दादा तुला? काळा मसाला केला का? त्याचा कलर तसं होऊन जातो. जेवणात हळूच. ही माझी जानू आहे. कशी झाली? जानू नको देऊ, द्या मला द्या, त्याला नको देऊ. बाबा बसा जेवण करायला लगेच. लाईट सारखी जाय करती, सारखी जाय करती. जानू जानू बाबांना पाणी दे, पाणी दे बाबांना. ग्लास 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 कुठे आहे? ते असंच होत. तो सांगतोय तिथं ग्लास आहे. धर आणि दे बाबांना पाणी दे. धर दे बाबांना पाणी. दे बाबांना पाणी. लाडू बाई आहे, लाडू बाई.
जेल लागलं. एकदम तिच्या सारखंच आहे. दूध गळतंय लय. दूध गळतंय. सकाळीच अंदाज आलता बर का, मी बघितलं होतं. म्हंटल आज हे आपण नंबर लावता काय ना, म्हंटल दूध लईच गळतंय हो. थोडस पिळून घेतलं असतं. चिक गळतोय, त्याला पाजलं असतं ना ते. चिक गळू राहिलंय.